रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पाऊले चालती पंढरीची वाट या उक्तीप्रमाणे आपली सर्वांची वाटचाल पंढरपूरकडे चालू आहे. आणि मजल दर मजल करत करत आपण सर्व मंडळी आज मुक्काम करणार आहोत तो सणसर या गावी. सर्व मंडळी एकत्र येतात आणि पुन्हा निरूपणाला सुरुवात होते. मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनलवरून आपण चला पंढरीला जाऊ या उपक्रमाच्या अंतर्गत हरिपाठ या विषयाच्या प्रत्येक अभंगावर आपण चिंतन ऐकत आहात. आज आपण पुढचा अभंग पाहणार आहोत. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली ऐसी, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. मंडळी, मोक्षाप्रत वाटचाल करण्यासाठी किंवा भगवंतापर्यंत जाण्यासाठी आपल्याला नामसंकीर्तन साधनं पै सोपे. नामस्मरण करणं हे सर्वात उत्तम साधन आहे आणि त्याचंच महत्त्व माऊली या अभंगामधून सांगतात. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभव. साधुबोधाचं महत्त्व अनन्यसाधारण अशा प्रकारचं आहे. साधुबोधामुळं वाल्याचा सुद्धा वाल्मिकी होऊ शकतो. कथाभाग आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वाल्या कोळी हा वाटसरूंना मारत असे आणि योगायोगाने एकदा नारद मुनी तिथून चालले असताना नारद मुनींच्यावर त्यांनी शस्त्र उगारलं. परंतु नारद मुनी म्हणाले, थोडं थांब, तू हे का करतो आहेस? वाल्या कोळ्यांनी सांगितलं, यावर माझा प्रपंच चालतो. अनेक माणसांची हत्या त्यांनी केली होती. नारदांनी पुढचा प्रश्न विचारला की हे तू घरच्या लोकांसाठी करत आहे, पण हे तू करतो ते पाप आहे. ज्यांच्यासाठी तू करतो हे सर्व, त्याच्यात ते वाटेकरी आहेत का? थोडं जाणवलं वाल्याला आणि तो आपल्या घरी गेला. बायकोला विचारलं, मुलांना विचारलं, पण बायकोने स्पष्ट सांगितलं, प्रपंच चालवण्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात, मग आम्हाला काय त्याशी घेणं देणं आहे? मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही पितृधर्म पाळत आहात, आम्हाला त्याशी काही कर्तव्य नाही. एक प्रकारचा पश्चाताप झाला आणि जेव्हा वाल्याकुळी परत नारदांच्यापर्यंत आला तेव्हा नारद मुनींनी त्यांना या सर्वातून मुक्त होण्यासाठी राममंत्र दिला आणि रामजप करत राहिले आणि वाल्याची वाल्मिकी झाले. एक साधुबोध झाला, गुरुबोध झाला तर संपूर्ण जीवनाचं कल्याण होतं. माऊलीसुद्धा आपल्या गुरूंबद्दल असं सांगतात, जयासी कामधेनू माये, तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तलो आहे ग्रंथी ये. ज्याची आईच कामधेनूप्रमाणे आहे त्याला त्याच्या जीवनात काय कमी पडणार? मज वृधई सद्गुरू, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषी अत्यादुरो विवेकावरी, जैसे डोळ्या अंजन भेटे, तई दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे प्रगट तेथे महानिधी, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, आणि कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. गुरूंचं महत्त्व हे अनन्यसाधारण अशा प्रकारचं आहे आणि म्हणून
ते म्हणतात की गुरु देह आणि आत्मा या दोन्हींमध्ये कसा फरक आहे हे आपल्याला सांगतात. देहबुद्धी ते आत्मबुद्धी स्मरावी. गुरु आपल्याला देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे नेतात. देह नाशवंत आहे आणि आत्मज्ञान होणं आपल्याला महत्त्वाचं आहे. मी देह नाही असा भाव, असा विचार साधू आपल्याला सांगतात. अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजे ब्रह्म आहे. अहम सहा, तो म्हणजे मी आहे. तत्वमसी, ते म्हणजे मी आहे. या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला साधूंमुळे होते, गुरूंमुळे होते. आणि म्हणून गुरूंची आवश्यकता प्रत्येकाच्या जीवनात असते. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला की त्या ठिकाणी तो स्वतःचा राहत नाही. त्याची देहबुद्धी ही नाहीशी होते. हा अनुभव सांगण्यासाठी द्वैत असावं लागतं. कोणीतरी सांगणारा पाहिजे, कोणीतरी ऐकणारा पाहिजे. द्वैत असावं लागतं. पण ज्या वेळेला आपल्याला साधुबोध होतो ना, त्यावेळेला सगळं द्वैतच निघून जातं आणि अद्वैताची प्राप्ती होते. मितूपणाची झाली बोळवणं, अशा प्रकारची अवस्था होते. निमाले दुजेपण, अशी स्थिती प्राप्त होते. हे केवळ साधुबोधामुळं होतं. म्हणून साधू संत हे आपल्याला जागृत करतात. अनेक प्रकारची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. माऊली तर उदाहरणं देण्यामध्ये खूप पटाईच आहेत. आपल्या गुरूंच्यावर त्यांची अनन्यसाधारण अशा प्रकारची श्रद्धा आहे आणि त्यातूनच त्यांनी हरिपाठाची निर्मिती केलेली आहे. मीपणा उरत नाही, त्यामुळं माणूस परमात्म स्वरूप होतो. मग उदाहरण दिलं आहे माऊलींनी. कापूर दृश्य आहे, परंतु कापूर ज्या वेळेला आपण पेटवतो त्यावेळेला त्याची ज्योत तयार होते आणि तो संपूर्ण कापूर हा जळून जातो. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसे. माऊलींनी उदाहरण दिलं आहे की सर्वच नाहीसं होतं. कापरासारखं आपलं जीवन हे निर्मळ असलं पाहिजे, निर्मळ अंतःकरण असलं पाहिजे. अज्ञानाचा अंधकार व दिव्य ज्ञानाची प्राप्ती आपल्याला आपल्या गुरुजींच्यामुळं होते. मग मोक्षरेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. माऊली म्हणतात हे मानवी देह प्राप्त झाला आहे, हा मोक्षप्राप्तीसाठीच झाला आहे. या देहाचा उपयोग जर आपण आत्मसाक्षात्कारासाठी केला तर याच्या इतकं वाणगं साधन दुसरं कुठलंही नाही. आणि या देहाचा उपयोग जर आपण भोगासाठी केला तर याच्या इतकं वाईट साधन दुसरं कुठलंही नाही. म्हणून भगवंताने आपल्याला इथे पाठवलं ते मोक्षप्राप्तीसाठी पाठवलं आहे. मानवी देह प्राप्त झाल्यानंतर या देहाचा उपयोग आपण त्याच्यासाठी करणं हे जास्त गरजेचं आहे. महाराज म्हणतात घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घारे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. प्रत्येक अवयवाला त्यांनी आज्ञाच केलेली आहे. डोळ्यानं तुम्हाला पाहिजे तुम्ही हेच पहा, कानानं तुम्हाला ऐकायचं तुम्ही हेच ऐका, पायानं तुम्हाला जायचं आहे तुम्ही या ठिकाणी जा. म्हणजे प्रत्येक अवयवाला आज्ञा केलेली आहे. भगवंताने आपल्याला देह दिला आहे हा त्याच्या प्राप्तीसाठी दिला आहे. कारण आपण त्याचे लाडके आहोत, आपण भगवंताचे लाडके आहोत आणि शेवटी आपल्याला आत्मस्वरूप प्राप्तीला जायचं आहे. आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. मोक्षासाठी देह दिलेला आहे. माऊली म्हणतात मोक्षरेखे आला, भाग्य विनटला. अरे किती भाग्यवान आहे मानवा तू, मोक्षप्राप्तीसाठी तुला मानवी देह दिला आहे. इतर योनीमध्ये आपल्याला मोक्षप्राप्ती नाही मिळू शकत. आपल्याला तरी देह मिळाला आहे. काही माणसांना काहींना देह मिळालेला असतो पण तो कळालेला नसतो. काहींना देह मिळाला आहे पण तो कळालाही आहे. काहींना देह मिळाला नाही पण कळाला नाही. आणि काहींना देह कळला आहे
पण मिळाला नाही. 4 प्रकारचे वर्ग आपल्याला दिसतात. पहिला जो वर्ग आहे तो देह मिळाला आहे आणि कळालासुद्धा आहे. या वर्गात साधू संत येतात. त्या साधू संतांना देहाचं महत्त्व हे समजलेलं आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो, अशा प्रकारची त्यांची धारणा असते. मिळालेला देह त्यांना कळालेला आहे. काहींना देह मिळाला आहे पण कळालाच नाही. आपल्याला देह मिळाला आहे पण तो कळाला कुठे आहे? कारण या देहाचं महत्त्वच आपल्याला समजत नाही. भोगासाठी या देहाचा उपयोग आपण करतो आहोत, मौज मजा करण्यासाठी या देहाचा उपयोग आपण करतो आहोत. वास्तविक देह हे साधन आहे आणि मोक्षप्राप्ती हे साध्य आहे. परंतु आपण उलटं करतो. देह हेच आपलं साध्य आणि मोक्षप्राप्ती हे आमचं साधन आहे, असं मात्र नाही. देह हे साधन आहे आणि मोक्षप्राप्ती हे आपलं अंतिम साध्य आहे. आपल्याला देह मिळाला आहे पण तो कळाला नाही. काहींना देह मिळाला नाही आणि कळालाही नाही. झाडं झुडपं वगैरे असतील त्यांना देह मिळाला आहे. पशुपक्षी आहेत त्यांना देह मिळाला आहे पण कळाला आहे कुठं? अगदी मानवी योनीमध्येच आपल्याला देहाचं महत्त्व जास्त कळू शकतं. काही प्राण्यांच्या बाबतीत, पशूंच्या बाबतीत त्यांना पूर्वकर्मानुसार देहाचं महत्त्व समजलं आहे आणि ते त्याही योनीमध्ये राहून मोक्षाप्रत जाऊ शकतात. पण बहुसंख्य प्राण्यांना देह मिळालाही नाही, मानवी देह, आणि कळालाही नाही. चौथा जो प्रकार आहे तो कळला आहे पण मिळाला नाही. यामध्ये सगळे देव येतात. देवांना देहाचं महत्त्व कळालं आहे पण देह त्यांना मिळालेला नाही. आपण नेहमी म्हणतो ना, काल्याचं कीर्तन झालं की त्यावेळेला सांगतात महाराज की वर देव माशांच्या रूपाने खाली आले पाण्यामध्ये आणि तो लाह्यांचा प्रसाद खाऊ लागले. म्हणजे त्यांना देह कुठं मिळाला आहे? देह मिळाला नाही. कळाला आहे देह पण मिळालेला मात्र नाही. आपल्याला देह मिळाला आहे पण कळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ज्ञानदेवांनी सुद्धा किंवा माऊलींनी सुद्धा या देहाबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. मोक्षरेखेला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, आणि साधूचा सहवासही आपल्याला मिळतो. आपण त्या भगवंताची भक्ती करण्यासाठी उद्युक्त होतो. माऊली म्हणतात, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. आणि शेवटी माऊली असं म्हणतात की ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, आपण नेहमी सज्जनांची संगत धरावी. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे. म्हणजे भक्तीच्या माध्यमातून सज्जनांच्या सानिध्यामध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला याच्या नामस्मरणामध्ये गोडी लागते. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. आणि एकदा का संतांच्या संगतीमध्ये राहिलो की मग हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. मग हरी किंवा हा भगवंत किंवा हरी म्हणजे चैतन्य हे सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसू लागतं. आणि हे चैतन्य हरीच्या रूपाने जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्या जीवनाचं सार्थक होतं. माऊलींनी पसायदान मागताना हे मागितलं आहे की ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. ईश्वरनिष्ठ माणसं जिकडे तिकडे होऊ देत, कारण ते एकमेकाचे सगळे सोयरे होऊ देत, ते एकमेकाचे नातेवाईक होऊ देत. आणि असे संत सज्जन जेव्हा एकत्र येतात ना त्यावेळेला आपल्याही जीवनाचं सोनं होतं. काय वानू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. या संतांच्याबद्दल किंवा सज्जनांच्याबद्दल मोठं सुंदर अशा प्रकारचं वर्णन केले महाराजांनी. काय वानू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. काय द्यावे त्याशी भावे उतराई, ठेवीचा हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायासे शिकविते. इतक्या प्रयत्नाने ते आपल्याला शिकवतात. असे संत असतात, असे सज्जन असतात. माऊलींनीसुद्धा पसायदानामध्ये सज्जनांचं वर्णन करताना
ईश्वरिष्ठांची मांदी आळी, पण या ईश्वरिष्ठ माणसांना त्यांनी चला कल्पतरूंचे आरव. हे चालते बोलते कल्पतरू आहेत, चिंतामणीची गावं आहेत, बोलते जे अर्णव पियुषाचे अमृताचे समुद्र आहेत. आणि अशा प्रकारची संत सज्जन माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. म्हणजे हरी भगवंत हा सर्व ठिकाणी भरून राहिला आहे याची जाणीव आपल्याला संत सज्जनामुळे होते. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांना पुनश्च एकदा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.